आता राजकीय वर्तुळातली मोठी बातमी, ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, संजय राऊत तातडीनं आता दिल्लीला जाणार आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, ठाकरेंचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चा आता सुरू झाल्यात आणि वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्र देणार असल्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। काल ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार हे गैरहजर होते। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना भेटलेले आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना भेटले। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय, संजय राऊत हे तातडीनं दिल्लीला जाणार आहेत। काल मातोश्रीवर जी बैठक झाली, 9 पैकी 4 खासदार जे आहेत ते उपस्थित होते। त्यापैकी काही खासदार जे आहेत ते ऑनलाईन उपस्थित होते असा दावा करण्यात आलेला होता, मात्र मतमतांतर या ठिकाणी पाहायला मिळालेली होती। 9 पैकी 5 खासदार हे गैरहजर होते। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांना भेटलेले आहेत। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख दिल्लीत प्रतापराव जाधवांना भेटले, त्याच्यामुळे आता संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाणार आहेत। एक प्रकारे ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना आणि काल मातोश्रीवर जी बैठक झाली त्याच्यानंतर आज हालचाली वाढलेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता हालचाली वाढलेल्या आहेत। संजय राऊत हे तातडीनं आता दिल्लीला जाणार आहेत। ठाकरेंच्या बैठकीला 9 पैकी 5 खासदार काल गैरहजर होते। मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आलेली होती। वेगवेगळी कारणं यावेळेला देण्यात आलेली होती। 4च खासदार फक्त उपस्थित होते, मात्र 5 खासदार हे ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती जी आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती संजय राऊत आणि खासदारांकडून देण्यात आलेली होती। ठाकरेंच्या खासदारांच्या गटामध्ये आता वेगवान हालचाली सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी, ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणामधली आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, मोठ्या हालचाली ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। संजय राऊत तातडीनं दिल्लीला जाणार आहेत। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेली होती। शिंदेचे आमदार खासदार काही प्रतिक्रिया देत होते, संजय राऊत हे सातत्यानं त्यावर प्रतिक्रिया देत आहेत आणि त्यांनी काल सुद्धा असं म्हटलेलं होतं की ऑपरेशन टायगर नाही तर ऑपरेशन लांडगा आता आम्ही राबवणार, अशा पद्धतीनं संजय राऊतांनी प्रतिक्रिया जी आहे ती काल दिलेली होती। मात्र आता ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत का, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत। वेगळ्या गटासाठी ठाकरेंचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार आहेत का, अशा चर्चा देखील आता सुरू झालेल्या आहेत। ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी, संजय राऊत तातडीनं आता दिल्लीला जाणार आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून ज्या राजकीय हालचाली सुरू झालेल्या आहेत, जे राजकीय चर्चा ज्या आहेत, तर्कवितर्कांना जे आहेत त्याच्यानंतर प्रतिक्रिया ज्या येत होत्या, त्याच्यानंतर पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संजय आवटे सर आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आवटेजी, ज्या पद्धतीने आता ही माहिती समोर येते, संजय राऊत तातडीनं दिल्लीला जात आहेत, ठाकरेंचे काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे, कसं पाहायचं या घडामोडींकडे? वृषाली, मला असं दिसतंय एकूण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या सगळ्या घटना घडामोडी आपण बघतो आहोत, सुरुवात झाली ती आम आदमी पक्षापासून। आम आदमी पक्षाचे राज्यसभेतले खासदार हे भाजपसोबत गेले, त्याच्यानंतर मग ममता बॅनर्जीचा तृणमूल काँग्रेस जो आहे त्याच्या अनुषंगाने पण आपण हे बघितलं। तर मला असं दिसतंय आता एकूण की मुळामध्ये हे सगळे जे काही पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष, तर त्यांचे सगळे खासदार हे आपल्यासोबत घ्यायचे आणि आपलं संख्याबळ वाढवायचं, असा एकूण प्रयत्न भाजपचा दिसतो आहे। कारण भाजपला येणाऱ्या काही कालावधीमध्ये, विशेषतः 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काही महत्वाची विधेयकं मंजूर करून घ्यायची आहेत आणि ती विधेयकं मंजूर करून घेण्यासाठी लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये फार निर्णायक बहुमत असणं आवश्यक आहे। आणि ते हवं असेल तर आपण बघितलं की मागच्या विधेयकाच्या अनुषंगाने झालं, तर त्या संदर्भात आता लक्षात घेऊन की जर आपलं संख्याबळ वाढवायचं असेल तर अर्थातच आपल्याला आणखी काही खासदार लागतील, आपल्याला राज्यसभेमध्ये पण बहुमत लागेल। त्याच्या अनुषंगानं मला असं दिसतंय की वेगवेगळ्या पक्षांचे खासदार आपल्यासोबत घेणं हा त्यातला एक भाग आहे। दुसरा भाग असा आहे की आपण बघितलं की आतापर्यंत भाजपच्या सोबत जे जे प्रादेशिक पक्ष गेले त्या सगळ्यांचं पुढे काय झालं हे आपण बघितलेलं आहे। त्यामुळे हे सगळे पक्ष संपून जी काही चालकांवरती सत्ता भाजपला प्रस्थापित करायची आहे त्याच्या अनुषंगाने पण हा एक प्रयत्न आहे, हा दुसरा मुद्दा आहे। आणि तिसरा मुद्दा असा आहे की हे सगळं घडत गेलं तर 2029च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी किंवा त्यापूर्वी ज्या विधानसभा निवडणुका आहेत महत्वाच्या, त्या सगळ्याच्या अनुषंगाने विरोधकांचं, विरोधी पक्षांचं आणि एकूणच विरोधी आवाजाचं बळ पूर्णपणे संपलेलं असेल। त्यामुळे ते बळ संपवण्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी सुरू आहेत असं मला वाटतं। त्यामुळे आता हे घडलं समजा तर काही आश्चर्य वाटणार नाही, लगेच काही घडेल किंवा नाही मला माहिती नाहीये, पण अशा काही हालचाली कुरबुरी बऱ्याच दिवसांमध्ये सुरू होत्या।
काही खासदारांशी मी स्वतः बोललो पण होतो. त्यामुळे काही एक सुरू होतं आणि मुळात असं बघतोय आपण आता अलीकडच्या कालावधीमध्ये की सत्तेशिवाय राहणं हे काही फार परवडणारं नाहीये, की आपण स्वतःला सस्टेन करू शकत नाही असं सगळ्यांनाच वाटतं. त्यामुळे भाजपसोबत जाणं आणि आपल्या सगळ्या उद्योगांना संरक्षण मिळवणं, कवच कुंडले मिळवणं आणि संभाव्य धोका टाळणं यासाठी सुद्धा खासदार जाऊ शकतात. त्यामुळे असं घडू शकतं असं मला वाटतं. आवटे सर, आणखीन एक महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे फक्त संख्याबळ वाढवणं हेच तुम्हाला उद्दिष्ट वाटतंय की प्रादेशिक पक्षांचं